नमस्ते, जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि आज मी तुम्हाला हा साबण कसा बनवलेला आहे ते दाखवत आहे। तर हा घरी साबण बनवलेला आहे। बाजारामध्ये असा बेस मिळतो, तर हा हनी बेस आहे। आणि हा जो साबण बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे याचा कलर असा झालेला आहे। तर हा साबण बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये ॲलोवेरा टाकू शकता, तुळशीचे पानं त्याचा रस काढून, आणि कडुलिंबाच्या पानाचा रस काढून पण टाकू शकता। औषधी सुद्धा हा साबण बनवू शकता। तर ह्या साबणाच्या वापराने तुमची त्वचा आणि केस खूप छान होतात आणि खूप सोप्या पद्धतीने बनवता येतो। फक्त तुम्हाला बेस आणावा लागतो बाजारातून, आणि बेसमध्ये सुद्धा वेगवेगळे बेस मिळतात, उठण्याचा बेस, स्क्रब बेस, हनी बेस। तर असा बेस जर आणला तर असे साबण बनवताना आपण विविध त्याच्यामध्ये वनस्पतीचा अर्क टाकून आपण त्यानुसार हा साबण बनवतो। तर आपल्या केसांसाठी सुद्धा हा साबण खूप चांगला असतो। थंडीच्या दिवसामध्ये आपली स्किन खूप कोरडी होते आणि त्यासाठी हा साबण खूप चांगला आपल्याला उपयोगात येतो। जेव्हा आपली स्किन कोरडी होती तेव्हा आपल्याला आंघोळीनंतर मॉइश्चरायझर वगैरे लावावं लागतं। तर हा साबण जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा आपल्याला नंतर काही लावायची गरज नाहीये आणि इतका छान साबण आहे हा। आणि केस सुद्धा ह्याने खूप छान आणि सिल्की होतात। तर असा साबण बनवणं खूप सोपं आहे आणि मी कसा बनवलेला आहे ते तुम्ही पाहू शकता। आणि अगदी हा नॅचरल साबण बनतो। तर साबण बनवून 5-6 तास ठेवल्यानंतर असा सेट झालेला आहे। तर मी कसा बनवलेला आहे ते पण तुम्ही पहा। ह्या साबणाच्या वापराने तुमचे केस खूप हेल्दी होतात आणि सॉफ्ट होतात, सिल्की होतात आणि नॅचरली छान शायनिंग येते। आणि या साबणाच्या वापराने तुमची त्वचा खूप छान होते। तर असा हा साबण घरच्या घरी कसा बनवायचा याचा पुढे मी व्हिडिओ दिलेला आहे। तर आता आपण पाहूयात हे साबण कसे तयार झालेले आहेत। आता 5-6 तासानंतर आपण चेक करणार आहोत। खूप सुंदर असा हा साबण झालेला आहे। अजून थोडासा ओला आहे, अजून त्याला 1 दिवस ठेवला म्हणजे पूर्ण असा कोरडा होतो। तर हा लावल्यानंतर स्किन खूप छान होते, चेहरा खूप तुमचा चांगला होतो आणि चेहऱ्याला अजिबात असं खरबरीत होत नाही, चेहरा सॉफ्ट होतो। आणि इतर बाजारातून जे साबण आणलेले असतात आणि त्याने आंघोळ केल्यानंतर जसा चेहरा खरखरीत होतो तसा न होता चेहरा खूप छान होतो। तर असे हे नॅचरली घरात साबण बनवून तुम्ही ठेवू शकता बरेच दिवस। म्हणजे 1 वर्षापासून असे हे साबण बनवते आणि वापरत आहे। तर त्यामुळे मीही वापरून पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला पण ते सांगावं, म्हणजे तुम्ही सुद्धा तसा साबण बनवू शकता। तर आता आपण याची कृती पाहूयात, मी साबण कसा बनवलेला आहे।